नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अनुसयाने भूत बनण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यामुळे तिला बघितल्यानंतर बाळजा खूपच जास्त घाबरलेली असते. म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये भूत बनून आलेल्या अनुसयाला बघितल्यानंतर बाळजा घाबरते आणि घाबरून आपल्या गुन्ह्याची कबुली देते. गुन्ह्याची कबुली देत असताना समरने तिचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि पुरावा म्हणून दुष्यंतला दाखवलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अनुसया, समर आणि कृष्णा या तिघांनी असा प्लॅन तयार केलेला असतो की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की बाळजाबाईने स्वतःच्या तोंडाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे. कारण बाळजाबाईच्या विरोधामध्ये आपल्याकडे एकसुद्धा पुरावा नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी की बाळजाबाईने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावरती गोळी चालवली, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावा नाही आहे. बाळजाबाई सगळ्यांसमोर म्हणू शकतात की तुम्ही खोटं बोलताय, म्हणून तुमच्याकडे पुरावे काय आहेत असं विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावं लागणार आहे की बाळजाबाईने स्वतःच्या तोंडानेच गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे बाळजाबाईने गुन्ह्याची कबुली देण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला आता भूत बनावं लागेल. तुम्ही बाळजाबाईला जिथे तिथे थोडं थोडं दिसायचं, म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर बाळजा पूर्णपणे घाबरलेली असते. तुम्हाला बघितल्यानंतर बाळजाला असं वाटायला पाहिजे की अनुसयाचं भूत आलं की काय, कारण तुम्हाला गोळी मारल्यानंतर तुम्ही जिवंत नाही आहात असंच आता बाळजाला वाटते. आणि म्हणूनच 26 वर्ष ती थाटामध्ये त्या घरामध्ये राहते. आणि म्हणूनच त्यांना जर आपल्याला एक्सपोज करायचं असेल ना, तर त्यांना घाबरवणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही त्यांना थोडंसं दिसा आणि मग तुम्हाला बघितल्यानंतर त्या पूर्णपणे घाबरतील, हादरतील आणि मग त्या तुमचा जीव घेतल्याची गुन्ह्याची कबुली देतील. आणि तसंच आता अनुसयाने केलेलं असतं. अनुसयाला कृष्णाने सांगितलेलं असतं की बाळजाबाई मंदिरामध्ये जाणार आहेत. मला इथे आबांनी सांगितलेलं आहे. त्या मंदिरामध्ये जायला निघाल्यात आणि लोकांबरोबर त्या आता चांगलं चुंगलं बोलतील. लोकांच्या मनामध्ये असलेली त्यांच्याबद्दलची जी भीती आहे, राग आहे, तो घालवण्याचा प्रयत्न करतील आणि मी किती चांगली आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याला लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असलेला राग आहे ना, तो आता तसाच ठेवायचा आहे. त्यामुळे आपण लोकांच्या मनामध्ये सतत तिच्याबद्दल विष पेरत राहायचं. आणि बाळजाबाईला तुम्ही दिसलात रे दिसलात की बाळजाबाई खूप घाबरतील आणि त्या सरळ घरी निघून जातील. समजलं ना? तर इथे आता मार्केटमध्ये ती एका दुकानाजवळ उभी राहिलेली असते. बाळजा जाता जाता तिला बघते आणि तिला बघितल्यानंतर ती गाडी थांबवायला सांगते आणि अनुसयाने अंगावरती घोंगडीचं पांघरून घेतलेलं असतं. तेव्हा ती तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला बघण्याचा प्रयत्न करते. पण ती वेगळीच बाई असते, ती अनुसया नसते. अनुसया तिथून गायब झालेली असते. तेव्हा अनुसया गायब झाल्यानंतर समर म्हणतो की आई चल, आता इथून आपल्याला सटकायला हवं, त्या लोकांनी आपल्याला बघता कामा नये. आणि तेव्हा त्यांचं काम झाल्यानंतर ते लोक कृष्णाला भेटायला जातात. आणि इथे बाळजाने ज्या बाईला बघितलेलं असतं ती बाई कुणीतरी दुसरीच असते. ती म्हणते काय झालं बाळजाबाई, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा बाळजा म्हणते नाही नको, मला काही नको आहे. तेव्हा तिला असं वाटतं की मी अनुसयाला कसं काय बघितलं, माझा इतिहास, भूतकाळामध्ये माझ्याकडून घडलेला गुन्हा असा कसा माझ्या समोर येऊन उभा राहिला, असा प्रश्नसुद्धा तिला पडलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते अनुसया, अनुसया मला कशी काय दिसली, तिला तर मी मारले ना. तेव्हा इथे आता जयकांत विचारतो की काके काय झालं, तू अचानकपणे इथे का बरं आलीस? तेव्हा ती जयकांतला काहीच बोलत नाही. उलट जयकांतला म्हणत असते काय नाही, मला असं वाटलं की ओळखीचं कुणीतरी आहे की काय. तेव्हा मंदिरामध्ये सुद्धा आता बाळजा जाते. बाळजा मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा आता अनुसया तिला थोडीशी दिसलेली असते. मंदिरामध्ये अनुसयाला बघितल्यानंतर बाळजा खूपच जास्त घाबरते आणि म्हणते अरे देवा, ही मला इथे सुद्धा दिसते. मला खरोखर तिचा भास होतोय की तिचं भूत आहे, मला काहीच कळत नाही आहे, असं आता बाळजा म्हणत असते. बाळजाला वाटत असतं की 26 वर्ष झाली तिला मारलेला, मी तिला स्वतः गोळी मारली होती, मग अचानकपणे ती परत कशी काय येईल? नाही नाही, हा मला झालेला भासच आहे, असं तिला आता वाटत असतं.
आणि तेव्हा कृष्ण, अनुसया आणि समर पुन्हा एकत्र येतात. तेव्हा कृष्ण म्हणत असते की तुम्हाला आता असंच करायचं आहे. तुम्हाला सारखं सारखं अधूनमधून त्यांना दिसायचं आहे. तुम्ही एकदा का त्यांना दिसलात ना सारखं सारखं, की त्यांना वाटेल की तुमचं भूतच त्या बघतायत आणि मग तुम्हाला त्या पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतील. नाहीतर काहीतरी त्यांच्या हातून चुकी होईल. लोकांना कळेल की तुम्हाला त्यांनीच मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे. असं काहीतरी करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाबाईला घाबरवण्याचा अनुसयाचा आणि समरचा प्लॅन हा ऑनच असतो. पण तेवढ्यातच इथे दुष्यंतने ठरवलेलं असतं की आता आपण इथे राहायचं नाही. कृष्णा, आपण एक काम करूया. मला आता इथे राहायचं नाही आहे. चल आपण पुण्याला जाऊया. तिथे मी नोकरी करेन आणि मी तुला चांगलं आयुष्य देईन. आपण इथे बंब्यावरती सुद्धा लक्ष ठेवू. पण आता आपण इथे नाही राहायचं. तू येशील ना माझ्याबरोबर पुण्याला? मी तिथे छान नोकरी करेन. आपलं आयुष्य खूप सुंदर असेल तिथे. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते की जिथं तुम्ही तिथं मी. मी तुमच्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण? तुला बरोबर घेतल्याशिवाय तर मी जाणार नाही. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, अहो असं काय बोलताय? तुमच्याशिवाय मला तरी कोण आहे हो? मी तुमच्याबरोबर येणार. आपण दोघेही जाऊ पुण्याला. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, आपण उद्या जाऊया. तेव्हा कृष्णा जाते समरच्या घरी आणि त्यांना बोलत असते की एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता मी माझ्या नवऱ्यासोबत, दुष्यंत सरकारांसोबत मी पुण्याला जाते. मी आता परत येणार नाही. मी त्यांची बायको आहे आणि त्यांच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये त्यांची साथ देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर आता जावंच लागेल. मी आत्तापर्यंत तुमची साथ दिली. यापुढे तुमची पुढची लढाई तुम्हाला लढायची आहे. सांगितल्याप्रमाणे करा. एकदा का बाळजाबाईने तुम्हाला गुन्ह्याची कबुली दिली की ते समध्यांसमोर कसं आणायचं ते तुम्ही बघा. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना सगळ्यांसमोर एक्सपोज केलं की तुम्हाला तुमचा मान सन्मान आणि तुमचा अधिकार तुम्हाला त्या घरामध्ये नक्की मिळेल. मला खात्री आहे. असं म्हणून आता कृष्णा तिथून जायला निघते. अनुसया आणि समरला खूप वाईट वाटतं, कारण कृष्णाने त्यांची खूप मदत केलेली असते. तेव्हा इथे कृष्णा आणि दुष्यंतला समजतं ते दोघेजणं पुण्याला जाणारच असतात. तेवढ्यातच बंबई येतो आणि सांगतो, अगं कृष्णे, तू लवकर चल. बाळजाबाई तुझ्या घरी गेलेल्या आहेत. त्यांनी तुझ्या घरावरती कब्जा केला आहे. कारण का? दुष्यंत पुण्याला जाणार आहे ही गोष्ट इथे आता बाळजाला समजलेली असते. बाळजा म्हणते की ही पोरगी माझ्या दुष्यंतला, माझ्या पोराला माझ्यापासून दूर करणार काय? त्याआधी मीच काय करते ते बघ. नाही माझ्या अपमानाचा वचपा घेतला ना तुझ्याकडून तर नाव नाही सांगणार बाळजा म्हणून. आणि तेव्हा इथे आता बाळजाबाई मुद्दामून दुष्यंतला थांबून ठेवण्यासाठी तिने आता तिचं घर आणि त्याचबरोबर तिची जमीन त्याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा ती सावित्री खूपच जास्त रडत असते आणि तेव्हा ती म्हणालेली असते की घर आणि जमीन आता दोन्ही जाणार. एक तर कर्ज फेडा, नाहीतर घर खाली करा, जमीनसुद्धा तुमची राहणार नाही. तेव्हा इथे आलेली असते ती म्हणजे कृष्णा. कृष्णा म्हणत असते, हे बघा आम्ही तुमचं कर्ज फेडू. आता थोडंच कर्ज राहिलेलं आहे. त्यासाठी काही तुम्ही आमचं इथे आता घर आणि आमची शेती घेणार का? तेव्हा ती म्हणते ठीक आहे, फक्त 6 महिने देते तुला. 6 महिन्यांमध्ये तू माझे पैसे परत नाही केलेस तर तुझी जमीन तुझी राहणार नाही. तेव्हा इथे कृष्णाला आता पुण्याला जाता येणार नसतं. कारण का? तर बाळजाने तिला धमकी दिलेली असते की तुझी जमीन हातची जाईल म्हणून. आणि एका बाजूला इथे अनुसया आणि समरचा प्लॅन सुरूच असतो. अनुसया आता जागोजागी तिला दिसत असते. तेव्हा इथे बाळजा वेड्यासारखे वागत असते. बाळजा म्हणत असते की 26 वर्षांपूर्वी मी इथे अढळरावांना अनुसयाच्या खुनाच्या आरोपाखाली अडकवलं होतं आणि तेव्हापासून त्या गोष्टीचं भांडवल करून मी त्यांना माझ्या ताटाखालचं मांजर करून ठेवलं आहे. आणि तरीसुद्धा ही अनुसया मला सगळीकडे कशी काय दिसते? तर इथे अनुसया आता परत आली की काय या गोष्टीला ती घाबरलेली असते. आणि तेव्हा अनुसया एका ठिकाणी दिसल्यानंतर बाळजाबाई त्या ठिकाणी जाते आणि ती म्हणत असते की अनुसया, तू जिवंत आहेस ना? तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तेव्हासुद्धा मी तुला मारलं होतं आणि आत्तासुद्धा मी तुला मारणार आहे. मला माहिती आहे तू अनुसयाच आहेस. तेव्हा अनुसया आपल्या डोक्यावरती असलेली शॉल बाजूला करते आणि म्हणते, हो मी अनुसयाच आहे, मी परत आली. तेव्हा ती म्हणते, तू परत कशाला आलीस? परत मरायला आलीस का? तेव्हासुद्धा गोळी मारली होती तरीसुद्धा जिवंत राहिलीस ना? पण आता तुला कोण वाचवणार आहे? इथे कुणीसुद्धा नाही आहे. तिचा पाठलाग करत करत बाळजाबाई अनुसयाच्या मागे मागे गेलेली असते सुनसान ठिकाणी. पण आता तिथे त्यांच्यामध्ये जे काही घडतंय ना
ते आता सगळं समर इथे लोकांपर्यंत पोचवत असतो, कारण तिथे त्याने कॅमेरा सेट केलेला असतो. अनुसयामध्ये आणि बाळजामध्ये जे काही बोलणं होत असतं ते लोकांपर्यंत पोचत असतं. तेव्हा बाळजाबाई अंधारामधून आपल्या जवळ जी पिस्तूल असते ती गाडीमधून घेऊन तिच्या मागोमाग निघालेली असते. आणि तेव्हा जंगलाच्या एका ठिकाणी जाऊन अनुसया थांबलेली असते आणि अशा ठिकाणी थांबलेली असते जिथे समरने कॅमेरा सेट केलेला असतो. तेव्हा इथे आता कृष्णा सगळ्यांना दाखवत असते की बाळजाबाईने नेमकं काय केलं होतं. सगळेजण आता स्क्रीनवरती बघत असतात. बाळजा म्हणत असते की त्या वेळेला सुद्धा अढळरावांनी तुला गोळी मारली नव्हती ग. गोळी तर मीच तुला मारली होती आणि आताही मीच मारणार. तेव्हा तू 26 वर्षांपूर्वी मेली होतीस ना, मग परत तुला आमच्या आयुष्यामध्ये येण्याची काय गरज होती. पण आता मी तुला सोडणार नाही आहे. आता मी तुला परत मारणार. आणि ती पिस्तूल काढते आणि अनुसयाला गोळी मारायला जाते. तेव्हा इथे अनुसयाला काही गोळी लागतच नाही, कारण तिने आता तिच्या हातामध्ये असलेली जी शॉल आहे ती आडवी केलेली असते आणि स्वतःला वाचवलेलं असतं. तेव्हा समर तिथे धावत पळत येतो आणि बाळजाच्या हातातली पिस्तूल खेचून घेतो आणि म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला परत मारण्याची. जे आमचं आहे ते ओरबाडण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंत ना. तेव्हा अनुसया म्हणते, अगं तू एक नाचणारी नाहीस नाचणारी, आणि तू माझा संसार उद्ध्वस्त केलास. माझ्या नवऱ्याला माझ्या खुनाच्या आरोपाखाली फसवलंस आणि तेव्हापासून त्यांना ताब्यात ठेवलंस. तेव्हा गोळी मारणारी तू आणि अढळरावांना फसवलंस तू. का केलंस तू असं. तेव्हा ती म्हणते, तेव्हासुद्धा अढळरावांना फसवलं होतं आणि आताही फसवणार. आता मी तुला सोडणार नाही आहे. तुम्हाला दोघांनासुद्धा संपवणार, असं बाळजा म्हणत असते. मी नाचणारीण होते आणि मी नाचणारीण आहे. त्यावेळेला सुद्धा माझा हिसका तुला दाखवला होता ना, आणि आतासुद्धा मी तुला माझा हिसका दाखवणारच. आणि ती समरच्या हातातून पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे समर म्हणतो की बास झालं बाळजाबाई, बास झालं. जो खेळ तुम्ही 26 वर्षांपासून खेळताय ना तो आता संपला आहे. कारण तुमचं खरं रूप आता अख्ख्या जगाने बघितलं आहे. ते बघा तिकडे मी कॅमेरा सेट केलेला आहे आणि आता तुम्ही जे काही बोललात, तुमच्या गुन्ह्याची जी काही तुम्ही कबुली दिलीत ना, ते सगळं काही बोलणं लोकांपर्यंत पोचलेलं आहे. सगळ्यांनी ऐकलं की 26 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या आईला गोळी मारली होती आणि माझ्या बाबांना या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलं होतं. जे आमचं आहे त्याच्यावरती तुम्ही नागिनीसारखा फणा काढून बसला होतात. तो माझा हक्क, माझा अधिकार तुम्ही तुमच्या मुलाला देण्याचा प्रयत्न केलात. त्याच्यावरती पहिला अधिकार माझा आहे, माझ्या आईचा आहे. तेव्हा इथे आता समरने बाळजाला सांगितलेलं असतं की तू जे काही बोललीस ते लोकांनी ऐकलं, कारण तिथे कॅमेरा सुरू आहे. तेव्हा तुम्ही आता गप्प बसा. आणि असं समजल्यानंतर दुष्यंत, अढळराव सगळेजण आता त्या ठिकाणी पोचलेले असतात आणि बाळजाकडे बघत असतात. तेव्हा इथे अढळराव म्हणत असतो की याचा अर्थ खून करणारी तू होतीस आणि इतकी वर्ष मला तू हे सगळं ऐकवत आलीस. म्हणजे चूक करणारी तू आणि चूक भोगणारा मी. तेव्हा इथे लगेच अनुसया म्हणते, बोलवा पोलिसांना आणि ह्या बाळजाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. कारण तिने एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. तिने मला 26 वर्षांपूर्वी गोळी मारली होती याची कबुली तिने स्वतःच्या तोंडून दिलेली आहे. ही गोष्ट पोलिसांनीसुद्धा बघितलेली असते. त्यामुळे पोलीस तिथे येतात आणि बाळजाच्या हातामध्ये इथे हतकडी टाकून तिला अरेस्ट करून घेऊन जातात. कारण समरने तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो. त्यामुळे बाळजाला 26 वर्षानंतर का होईना पण तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते.